कोल्हापूर सांगली फाटा येथे ड्रेनेजच्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक जखमी, प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ। कोल्हापूरहून मीटिंग आटोपून परत येत असताना सांगली फाटा, शिरोली व टोलनाका यांच्यामधील रस्त्यावर एक गंभीर दुर्घटना निदर्शनास आली आहे। ड्रेनेजच्या उघड्या व जीवघेण्या खड्ड्यात एक युवक मोटरसायकलसह पडून जखमी अवस्थेत आढळला। तात्काळ मदत करत त्याला खड्ड्यातून बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। तसेच पुढील अपघात टाळण्यासाठी त्या खड्ड्यात झाडांच्या मोठ्या फांद्या टाकून वाहन चालकांना सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सदर खड्डा अत्यंत धोकादायक असून रात्रीच्या वेळी तो अजिबात दिसत नाही, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याची दखल घेऊन हा खड्डा पूर्णपणे बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे। याआधीही सुमारे 15 दिवसांपूर्वी याच खड्ड्यात एक रिक्षा कुटुंबासह पडून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती। आज पुन्हा एका मोटरसायकल स्वाराचा जीव थोडक्यात बचावला आहे। प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दलित सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई व शिरोळ तालुका अध्यक्ष अंकुश कुंभार यांनी जखमी युवकाला मदत करून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तसेच हा जीवघेणा ड्रेनेज खड्डा तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला।